राधे राधे. आज आपण बनवणार आहे सांबार बट्टे. त्यासाठी एक पीठ दळून आणलेलं आहे. त्याच्यात गहू, सोयाबीन आणि मका टाकून आहे ना त्याचा गिरणीतून भरडा काढून आणलेला आहे. भरडा म्हणजे जास्त जाड पण नाही आहे, व्यवस्थित असा आपण भरडा काढून आणायचा. आणि बिना चाळता पण घेतला तर आपण चालतो. तुम्हाला चाळून घ्यायचं असलं तर चाळून घ्या. आणि त्याच्यात टाकायची हळद, ओवा, थोडासा सोडा आणि मीठ चवीप्रमाणे. एवढं सगळं मिश्रण आहे ना आपण त्याच्यात टाकून आहे ना घट्टसर एक गोळा करून घ्यायचा आहे. आता मी याच्यात हे सगळं टाकून आहे ना घट्टसर गोळा करून घेणार आहे. तोपर्यंत आता तुम्हाला दाखवते मी का आपण वरणाचं पण मी सगळं सारण काढून ठेवलेलं आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. हे बघा, आता डाळ घेतलेली आहे. आता आमची घरचीच डाळ आहे त्याच्यामुळे त्याला थोडेसे टोपणं राहिलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, डाळ घेतलेली आहे. आणि आता मी हे पीठ आहे ना मळून घेणार आहे. त्याच्या आधी हे कापून आहे ना एकदा उकडायला आपण सांबार टाकून दिलं म्हणजे आपण पीठ मळायला मोकळी. त्याच्यामुळे हे सगळं कापून घेतलेलं आहे. याच्यात शेवग्याच्या शेंगा, लसूण, कांदा, टोमॅटो आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता घेते मी पीठ मळण्यासाठी 2 चिंचा पण घेतलेलं आहे मी. आता त्याचं कोल करून ठेवायचं, म्हणजे सोलून आहे ना त्याचं असं पाण्यात भिजू घालून ठेवायचं. त्याचं मस्त बनतं. आणि हे बघा, आता पीठ घेतलेलं आहे मी मळून. मस्त पिठाचा घट्टसर गोळा आपण हाताने बनवून घ्यायचा आहे. बघ, घट्टसर गोळा झालेला आहे बनवून. आता एक छोटीशी वाटी बनवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ती बंद करून असा उंडा करून ठेवायचा. अशाच पद्धतीने ना सगळं गोल गोल असे मस्त उंडे करून घ्यायचे, पण छोटेसे करायचे. फुगून टम्म फुगून ते खूप मोठे होतात, त्याच्यामुळे असे छोटे छोटे सगळे मी हे करून घेणार आहे. बघा, खूप सारे आता मी करून घेतलेले. आता आहे ना आपण ना काय करायचे, कढईत पाणी उकळायला ठेवून हे टाकून द्यायचं आहे. त्याच्या हवा तडक्याचं आहे ना सामान मी काढून घेतलेले. हिंग आहे, लाल मिरच्या आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे, लाल तिखट आहे आणि लाल मिरच्या आहे, हळद पण थोडीशी आहे. हे सगळं आता तडक्याचं सामान मी तुम्हाला दाखवून घेतलं. पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये उकळायला. आमची मोठी कढई आहे त्याच्यामध्ये मी पाणी बट्ट्याचं कायमच उकळायला ठेवत असते. आता ह्या कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता त्याच्यात. आणि एका साईडला सांबार पण शिजायला टाकून दिलेलं आहे. सांबार मग मस्त शिजते. आता बट्ट्याला याच्यामध्ये सोडून देणार आहे. आणि 5 ते 10 मिनटात आपल्या बट्ट्या मस्त उकडून रेडी होतात. आणि ते दाखवते मी तुम्हाला का बट्ट्या उकडल्यावर कशा पद्धतीने ते शिजतात. का तुम्हाला चाचणी सांगते मी का ते आपले गोळे कशा पद्धतीने शिजले, मग तुम्हाला लगेच कळन का बट्ट्या आपल्या कशा शिजलेल्या आहेत ते. हे बघा, सगळ्या बट्ट्या मी याच्यात टाकून देणार आहे आता. आणि एकदम सोपी आणि झटपट बनवायला ही रेसिपी आहे. आपण बनवून भरडा ठेवला की आपण कधी बी झटपट ही रेसिपी बनवू शकतो. तसंच आता मी तुम्हाला दाखवते. बट्ट्या उकळल्या म्हणजे काय करायचं, असे बट्ट्या पूर्ण शिजून आपल्या अशा वर येतात. आणि वर आले आणि आपण हवा कापून बघितलं तर मध्यभागी ना एकदम जाळीदार अशी बट्टी शिजून रेडी झालेली. का आपण कापल्यावर चाकूला काहीच लागत नाही. त्यांनी हवा अशा बट्ट्या मी काढून आता गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता या सांबाराचा तडका देऊन घेणार आहे. म्हणजे दोन्ही पण गॅसवर माझं हे चालू आहे. आणि बट्ट्या घेतलेल्या मी एकदा कापून आणि सांबाराला आता तडका हळूहळू द्यायला टाकलेला आहे. हे बघा, त्याच्यात तडका देऊन आहे ना आता पाठीमागं मी आता याचं सांबाराचा पण तडका चालू आहे आणि बट्ट्या पण तळायला तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. गरम आता आहे ना याच्यात डाळ टाकून आहे ना मस्त साईडला ठेवली. चवीप्रमाणे नमक याच्यात आपण टाकून घेतलं. आता आपलं सांबार झालं आहे रेडी. आता आपण इथं बघू, तेल झालेलं आहे गरम. आता त्याच्यात सोडते मी बट्ट्या. तेल उडू नये म्हणून मी झारीवरती थोड्याशा बट्ट्या घेतल्या आणि त्याच्यात साह्याने खाली सोडून दिलेल्या आहे. बा, अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या आपण तळून घ्यायच्या आहेत. बाकीच्या बट्ट्या झालेल्या तळून अशाच तुम्ही घरी बनवून खाऊ शकता.